नमस्कार मित्रांनो, तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे मित्रांनो नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील, जिल्हा नाशिक. मित्रांनो, येथील शनिदेवाचं मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थानांपैकी एक मानले जाते. या मंदिराला मित्रांनो नस्तनपूरचा राजा असेही म्हणून ओळखले जाते. आता मंदिराचं महत्त्व असं आहे मित्रांनो की नस्तनपूर येथील शनिदेव मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे. असे म्हटले जाते की शनी शिंगणापूर नंतर नस्तनपूरच्या शनी मूर्तीला विशेष महत्व आहे. आता येथील मूर्ती ही स्वयंभू असून ती काळ्या पाषाणात आहे मित्रांनो. विशेष म्हणजे येथील शनी मूर्ती ही अत्यंत सौम्य आणि प्रसन्न रूपात मानली जाते मित्रांनो. तर मंदिरात एंट्री तर आपण करूच, दर्शनही घेऊ, आरतीही आपल्याला मिळालेली मित्रांनो. सर्वात आधी आपण हा रस्ता क्रॉस करून घेऊ. चला. सर राव नाही तिकडे राव सरला बसायला जाऊ त्या सरला मला तुम्हाला काही शिस्त काही सांगता नाही. तर मित्रांनो, इतर अनेक ठिकाणी शनिदेवाच्या शिळा असतात, मात्र आपल्या इथं नस्तनपूर इथं शनिदेवाचे पूर्ण रूप म्हणजे मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीला चांदीचा मुकुट आणि दागिने अर्पण केलेले आहेत मित्रांनो, ज्यामुळे तिचे रूप अतिशय विलोभनीय दिसते. इथं प्रमुख उत्सव जर म्हटलं मित्रांनो तर शनी अमावस्येच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी आलेले असतात. आणि शनी अमावस्या म्हणजे एवढी वर्दळ असते, एवढी गर्दी असते इथं. या दिवशी विशेष महापूजा आणि यज्ञसुद्धा केले जातात. आता बाहेर प्रसादासाठी घेण्यासाठी किंवा इतर पूजेच्या वस्तू घेण्यासाठी दुकानं लावलेली आहेत. व्यापारी संकुल म्हणतात त्याला. तुम्हाला देणगी द्यायची असेल तर देणगीचीही इथं व्यवस्था आहे. तसेच समजा तुम्हाला काहीतरी पूजा करायची आहे, महापूजा करायची, यज्ञ करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळी मंडप उभारली गेलेली आहेत. म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण आणि छान. जर तुम्ही शनी अमावस्या सोडून इतर दिवशी आले तर तुम्हाला गर्दी नाही मिळणार, शांततेत दर्शन होतं मित्रांनो. आता शनी अमावस्येचं जसं मी सांगितलं तुम्हाला लाखो भाविक येतात, तसंच प्रत्येक शनिवारी सुद्धा मित्रांनो इथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते. आता आपण आलो आहे आजचा वारसुद्धा शनिवार आहे. आणि विशेष असं आहे की आपण 12 वाजेला आलो आणि आपल्याला आरती मिळाली मित्रांनो. तर हे बघा, हा जो मंडप दिसतोय तुम्हाला, इथं तुम्हाला समजा यज्ञ करायचा आहे किंवा पूजा करायची, तर तुम्हाला समजा तुमचे रिलेटिव्ज असतील, फ्रेंड सर्कल असतील, तुमच्यासोबत आलेले मित्रमंडळी असतील, त्यांना बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि स्वच्छता खूप आहे मित्रांनो. शनी जयंती मित्रांनो, वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या शनी जयंतीला येथे खूप मोठा उत्सव साजरा होतो मित्रांनो. म्हणजे यात्राच भरते असं समजा तुम्ही. शनी जयंती मित्रांनो वैशाख महिन्यातली. आता बघा, सत्यनारायणची पूजा 300 रुपयामध्ये, अभिषेक करायचा असेल तो पण 300 रुपयामध्ये. अशा प्रकारे इथं दिलेलं आहे. तुम्हाला ब्राह्मण वगैरे लागले, पुजारी लागले, तिथे पण भेटतील. ऑलरेडी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि बघा तुम्ही मंदिर बघा, किती प्राचीन मंदिर आहे मित्रांनो. आता धार्मिक विधीबद्दल बोलायचं म्हटलं तर भाविक येथे मित्रांनो तेल अर्पण करतात. तसेच शनिदेवाची शनीची जी 7.5 असते किंवा इतर ग्रहदोष असतो, ग्रहदोष निवारण्यासाठी ते अभिषेक आणि शांती केली जाते. मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे, जसं की तुम्ही बघू शकतात. आता हे बघा, मंदिराच्या बाहेर सुद्धा स्पेस किती आहे, म्हणजे बसण्यासाठी किंवा जर समजा जास्तच गर्दी आली त्यांच्यासाठी. श्री शनी महाराज मंदिर. आता बघा बाजूलाच बघा, ह्या महिला ज्या आहे इथं एक कॉईन ठेवतात आणि आपली जी इच्छा असते ती मागतात. आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे डिटेलमध्ये.
मंगलमूर्ति ओ श्रीराजमूर्ति दर्शनमात्रयमाण स्मरणयमात्रयमाण कामानापुरति जय देव जय 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 श्री शनिदेवा रमाकर श्रीदेवा आरती उवाळून सूर्य सुता शनि मूर्ती तुझे अगाध कीर्ती एकामुखे काय वरणू शिशाण चले स्फुरती जय जय श्री शनिदेवा नवग्रह इकडे बघा, द्या आता मला थोडा. बस, धन्यवाद. काय रे डॉगी, पेडा आहे रे तो, खातो का तू? आता मंदिरात किंवा नस्तनपूरला येण्यासाठी मित्रांनो तुम्ही रेल्वेने येऊ शकतात. नांदगाव हे मध्य रेल्वेचं रेल्वे स्टेशन आहे. तिथून तुम्ही खाजगी वाहनाने किंवा रिक्षाने येऊ शकतात मित्रांनो. आणि जर समजा तुम्ही रस्त्याने यायचे, रस्तमार्गे यायचे तुम्हाला, तर वाहनाने तुम्हाला स्वतःच्या पर्सनल वाहनाने यायचे किंवा गाडी करून यायचे तर नाशिक, मनमाड आणि संभाजीनगर या शहरांपासून जवळच आहे नस्तन. नांदगावपासून साधारण हे मंदिर मित्रांनो 15 ते 20 किलोमीटर अंतरावर. आता बघा, ट्रेनने तुम्हाला सोयीस्कर पडेल जर तुम्ही लांब राहत असले तर. हां, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर दर्शनासाठी येत असले तर शनी अमावस्येच्या दिवशी खूप गर्दी असते, त्यामुळे नियोजनानुसार येणे सोयीचे ठरेल मित्रांनो. तुम्हाला या मंदिरातील पूजेच्या वेळेस किंवा राहण्याच्या सोयीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मला कमेंट करा, मी तुम्हाला निश्चितच मदत करेन मित्रांनो. आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. काय होतं हो कॉईन ठेवल्याने? 2 मिनिटं मी सांगतो. बरं बरं. ते पहिल्यांदा इथं असं सिस्टम आहे, एखाद्या 1 रुपया 2 रुपयाचं कॉईन ठेवलं, जर शनीला इच्छा मागितली व जर पुरी होणार असेल तर दगड जर इच्छा पुरी नसेल होणार तर दगडच फिरत नाही. ओके, हां बरोबर. काही फिरवायला लागत नाही, काही नाही, ऑटोमॅटिक फिरतो फक्त. होणार हां, काहीच नाही, मग हलणारच नाही. किती दाबून जरी धरला असं काही नाही, तुम्ही वरच्यावर फिरवतो, दाबून जरी धरला तरी फिरतंय. त्याला काही मी फिरवत नाही, काय नाही, नुसता हात ठेवला तरी फिरतो, दाबून जरी धरला. बरोबर बरोबर. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो खूप छान माहिती सांगितली सरांनी, थँक्यू सो मच सर. तर बाबा पण ट्राय करताय. तर मित्रांनो तुम्हीही आले तर कॉईन ठेवून नक्की ट्राय करा. तुमची इच्छा मागा, पूर्ण होते की नाही होते आता शेवटी ते देवाच्या हातात असतं मित्रांनो. तर बाहेर आल्यानंतर मित्रांनो असं मन प्रसन्न होतं.
चला आपण आज शनिवारचा दिवस आणि आपल्याला आरती मिळाली आणि शनिदेवांचं दर्शन मिळालं मित्रांनो. तर जवळजवळ 2 ते 3 मंडप आहेत मित्रांनो पूजा अर्चेसाठी वगैरे तुम्हाला, आणि मोकळी जागा आहे. समजा इतर दिवस आले तर जसं मी बोललो की जास्त वर्दळ नसते. आता बघा इथून तुम्ही जाताना पेढे घ्या, मिठाई घ्या गच्यासाठी. हां, आणि ते घेत असले तर आपल्या ब्लॉगला पण लाईक करा, त्याला विसरू नका लाईक करण्यासाठी. आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आपल्या चॅनलवरती मी आता तुमच्यासाठी असे वेगवेगळे विषयांवरती ब्लॉग आणणार आहे. जे धार्मिक स्थळ असतील, ऐतिहासिक स्थळ असतील मित्रांनो, त्यांच्याविषयी. लवकरच आपण रायगडावर जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आपल्याला एक वेळेस जायचं आहे मित्रांनो, तिथे ब्लॉग बनवायचा आहे. तर आपली तयारी चालू आहे. तोपर्यंत चला बाय, थँक्यू सो मच.